सह्याद्रीच्या कडेकपारीतून एकच आवाज घुमला, तो म्हणजे स्वराज्य. आणि हे स्वराज्य टिकवण्यासाठी सुसंस्कृत आणि हुशार पिढीची खूप गरज आहे. तर नमस्कार, मी ईश्वरी गोसावी, तुम्ही ऐकत आहात शिक्षणाचे स्वराज्य. तर आज आपण या पॉडकास्ट मध्ये आपल्या शाळेमध्ये नवीन युगाची मावळे कशी घडत आहे यावर बोलणार आहोत. तसेच या स्वराज्याचे मार्गदर्शिका म्हणजेच या कॉलेज आणि शाळेच्या प्राचार्य आपल्यासोबत आहे. त्यांचे नाव तनया भालेराव मॅम. तर नमस्कार मॅम, तुमचंही खूप मनापासून स्वागत आहे. के.डी. भालेराव एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल अँड डिरेक्टर आज आपल्यासोबत आहे. त्यांचा मौल्यवान टाइम ते आपल्याला देत आहे. तर मॅम, माझा पहिले तुम्हाला एक प्रश्न राहील. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी रायरेश्वरावर जाऊन शपथ घेतली होती आणि नंतर मोठ्या पर्वाला सुरुवात केली होती. तसंच तुम्हाला ही शाळा सुरू करताना तुमची काय शपथ होती किंवा तुमचं काय विजन होतं या शाळेला कुठपर्यंत न्यायचं? के.डी. भालेराव या संस्थेची किंवा या शाळेची स्थापना 2005 रोजी झाली आणि या संस्थेत 17 विद्यार्थी प्रवेश घेतले होते त्यांनी. आणि या 17 विद्यार्थ्यांपासून आज या शाळेची ग्रोथ किंवा क्वांटिटी 1700 विद्यार्थी आहे. जे तू मला विजन विचारलं किंवा शपथ विचारली की मॅम तुम्ही काय शपथ घेतली होती, असं काही डोक्यात नव्हतं आमच्या की आम्ही काय पुढे काय आमचे प्रोजेक्ट राहतील. पण नक्कीच होतं की काहीतरी मोठं करायचं आणि चांगलं करायचं. तर जेव्हा 4 खोल्यांपासून मी सुरुवात केली ह्या शाळेची, तर ह्या शाळेत बरेच फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले, बरेच ऑब्स्टॅकल्स आले किंवा काम करत असताना असं पण वाटलं काही वेळेस की इथे रुजेल की नाही ह्या इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा चालेल की नाही, असे बरेच प्रश्न होते. पण जे माझे पती आहेत शरद भालेराव, की यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी होती, डेडिकेशन होतं, धैर्य होतं. या संस्थेला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि ह्या संस्थेचं कामकाज त्यांनी माझ्या हातात सोपवलं. हे जे कामकाज सोपवलं ना, तेव्हा मला पण काही वेळेस कॉन्स्टंट नव्हती मी काही वेळेस, पण मग मी स्वतःला कॉन्फिडंट बनवलं, स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणले आणि मला काहीतरी एक वुमेन एम्पॉवरमेंट मधून जायचं होतं. मला एक चांगली मजबूत स्त्री बनायचं होतं आणि मजबूत स्त्री बनताना ह्या विद्यार्थ्यांना पण घेऊन एक मोठं शाळेचं स्वराज्य स्थापन करायचं होतं. जेव्हा हे विद्यार्थी आमच्याकडे घडत होते तेव्हा ते ऐराणी भाषेतून बोलत होते किंवा इंटरॅक्ट करत होते, तेव्हा त्यांना हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आम्हाला फ्लोमध्ये आणण्यासाठी आमच्या स्टाफला खूप त्रास व्हायचा. किंडरगार्टनसाठी आम्हाला त्यांच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी खूप त्रास व्हायचा. पण आम्ही त्यांना न हे करता आम्ही त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणलं आणि एक चांगली 1700 विद्यार्थ्यांची क्वांटिटी घेऊन आज आम्ही हे एम्पायर सुरू केलंय. या एम्पायर मध्ये नर्सरी पासून ते 12वी पर्यंत विद्यार्थी शिकतात. हे विद्यार्थी जास्त करून शेतकरी कुटुंबातले आहेत आणि शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे त्यांना काही शैक्षणिक जो वारसा आहे तो नसतो. तर इथे सर्व आम्ही ते उपलब्धता करून दिली आहे, सगळ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत आणि हे एक चांगलं रोपटं आम्ही समाजासमोर उभं केलं. आपण वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. स्वराज्य उभं करताना महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणलं होतं. तसंच इथे विविध विद्यार्थी एकत्र येतात, तर त्यांच्यामध्ये एक युनिटी, एक बॉन्ड एकत्र राहावा यासाठी शाळा काय प्रयत्न करते? जेव्हा सर्व प्रकारचे विद्यार्थी इथे येतात की कोणाचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असतं, कोणाची कास्ट वेगळी असते, प्रत्येक वेगवेगळ्या गटातून इथे विद्यार्थी येतात, तेव्हा शाळेला फक्त एक काम करायचं असतं की त्यांना चांगलं डिसिप्लिन लावायचा असतो, त्यांच्यामध्ये भेदभाव ठेवायचा नसतो आणि त्यांना एका माळेमध्ये गुंफून ठेवायचं असतं. त्यांना शिस्त समजवायची असते, त्यांना वेल डेव्हलप करायचं असतं. आणि असं नाहीये की तुम्ही शाळा चालवतात म्हणजे फक्त शिक्षण देतात, तर शिक्षण देताना तुम्हाला संस्कार पण द्यायचे असतात. तर शिक्षकांना ही ट्रेनिंग सुद्धा दिली जाते की तुम्ही एज्युकेशन देता तुम्ही मॉरल व्हॅल्यूज पण दिल्या पाहिजे, व्हॅल्यू एज्युकेशन पण दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्यांची गरज भागवताना सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागतं. फक्त प्राचार्याने अनाउन्समेंट करायची किंवा सजेशन द्यायचे किंवा इन्स्ट्रक्शन द्यायचे एवढं पुरतं मर्यादित नाही राहत, तर ते शिक्षकांना तेवढ्या पद्धतीने तेवढ्या पटीने तिकडे इफर्ट्स घ्यावे लागतात. इथे ह्या शाळेत के.डी. भालेराव शाळेत शिक्षक हा खूप महत्वाचा पार्ट मानला जातो. प्रियॉरिटी विद्यार्थ्यांना दिली जाते आणि ह्या दोन्ही लोकांना बॅलन्स करण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतात. आमच्या इथे पालक जो हा घटक आहे तो खूप विश्वासू आहे. म्हणजे त्यांनी गेटमध्ये एकदा मुलगा सोडला की तो हा के.डी. भालेरावचा विद्यार्थी होतो किंवा मुलगा होतो, मुलगी होते आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आमच्या शाळेवर येते.
त्यामुळे प्रत्येक घटक नॉन स्टाफ पासून, ऍडमिनिस्ट्रेशन पासून, तर शिक्षक पासून, मॅनेजमेंट पासून, तर प्राचार्यापर्यंत हे सगळे घटक इतके मजबूत रीतीने काम करत असतात की आम्हाला इथे काम करायला खूप आनंद वाटतो किंवा हॅपीनेस वाटतो. आणि अशी आमची जवळपास प्रवास आहे. खूपच सुंदर मॅम. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नियोजन आणि गनिमिकावा. आजकाल या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये मुलांनी हार्डवर्क नुसतं हार्डवर्कच न करता स्मार्ट वर्क कसं करावं याबद्दल शाळा त्यांना काय सांगते? या कॉम्पिटिटिव्ह युगात विद्यार्थ्यांना हार्डवर्क करावे की स्मार्ट वर्क करावे हा सगळ्यांसमोर मोठा क्वेश्चन असतो. तर ॲज अ प्रिन्सिपल किंवा डायरेक्टर ऑफ KDB माझं असं म्हणणं असेल की विद्यार्थ्यांनी स्मार्ट वर्क करावं. म्हणजे स्मार्ट वर्कसाठी शाळेने काय प्रयोग केले पाहिजे? फॉर एक्झाम्पल टेकमेंट सारख्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट स्कूलमध्ये आणले पाहिजे. ऑनलाईन वेबिनार सारखे प्रोजेक्ट आणले पाहिजे. ऑनलाईन वेबिनारमध्ये असं असतं की विद्यार्थी बसतात आणि तिकडून जो ऑनलाईन पर्सन येतो तो विद्यार्थ्यांना गायडन्स करतो किंवा लेक्चर देतो. तर विद्यार्थी बियॉन्ड बुक स्टडी करतात आणि तो एक प्रोजेक्ट खूप चांगला आहे. टेकमेंट म्हणजे मुलांना त्याच्याबद्दल डीप नॉलेज मिळतं. कदाचित शिक्षक ऑफलाईन काही वेळेस त्या गोष्टी करू शकत नाही, पण टेकमेंट थ्रू तो खूप पॉझिटिव्हली आणि हॅपीली मुलांना ते नॉलेज डिलिव्हर करू शकतो. अशा स्मार्ट वर्क वेने विद्यार्थ्यांना जर आपण डेव्हलप केलं तर तो विद्यार्थी अतिशय कुशाग्र बनतो आणि कॉम्पिटिटिव्ह युगात टिकतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचे एज्युकेशन शाळेने दिले पाहिजे. ऑफलाईन ची सुद्धा गरज आहे. जर फिजिकली मुलगा अवेलेबल असेल आणि तो फिजिकली सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करत असेल तर ते खूप बेटर असतं. कदाचित ते ऑनलाईन मध्ये भेटत नाही, पण ऑनलाईन एज्युकेशन सुद्धा ऑप्शनला असणं गरजेचं आहे. जर ऑफलाईन तो विद्यार्थी तिथे पोहोचू शकत नाही तर त्याला त्या ऑनलाईन गोष्टी मिळाल्या पाहिजे. तो शिक्षणापासून वंचित नसला पाहिजे. म्हणून हार्डवर्क केलंच गेलं पाहिजे, पण हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्कला प्रिऑरिटी दिली गेली पाहिजे. खूप छान असे प्रोजेक्ट आहे आपल्या शाळेमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. कधी कधी लढाईत माघार घ्यावी लागते जेणेकरून विजयाची मोठी पायरी चढता येईल. म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तसंच मुलं आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊन जातात किंवा गिव्हअप करून टाकतात. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल शाळा काय सांगते त्यांना? विद्यार्थ्यांना मॉरल एज्युकेशन देणं गरजेचं आहे. जर ते मेंटली स्ट्रॉंग असतील तर मला नाही वाटत की ते निगेटिव्हिटीमध्ये जातील. त्यांना पॉझिटिव्ह बनवण्यासाठी असेंब्लीमध्ये असे काही ऍक्टिव्हिटी घेतल्या गेल्या पाहिजे की त्यांच्या माइंडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. अकॅडमिक्स हे इम्पॉर्टंट आहेच, पण प्रॅक्टिकल नॉलेज देताना मॉरली किंवा व्हॅल्यू एज्युकेशनने त्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे की तो विद्यार्थी तसा सक्षम बनतो. विद्यार्थी सक्षम बनण्यासाठी किंवा त्याने नाराज न होता पुढे जाण्यासाठी त्याने स्वतः मेंटली स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे. मग मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी शिक्षकांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. जर क्लासमध्ये एखादा विद्यार्थी नाराज दिसत असेल किंवा तो ॲब्सेंट माइंडेड असेल तर त्या टीचरने त्याला विचारपूस करणं, त्याच्या मागचं रिझन जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या शाळेने केल्या गेल्या पाहिजे. आणि जर टीचरकडून ती गोष्ट सॉल्व्ह होत नसेल तर पॅरेंट्सच्या कानावर त्या गोष्टी टाकल्या गेल्या पाहिजे. जेणेकरून पॅरेंटियल सपोर्ट आणि टीचर सपोर्ट दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी महत्वाच्या असतात. दोन्ही सपोर्ट विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आजच्या काळात मुलांच्या हातामध्ये तलवारी वगैरे तर नाहीयेत, पण डिजिटल मोबाईल झाले, लॅपटॉप झाले, हे सर्व हातामध्ये आहे. तसेच महाराजांसारखे चारित्र्य, नैतिकता हे मुलांमध्ये टिकवून ठेवणं फार कठीण आहे आता. तर त्यावर शाळा काय प्रयत्न करते? त्या काळात तलवारी होत्या म्हणून आपण फिजिकली इंटेलेक्च्युअली फाईट करू शकत होतो, पण आजच्या काळात मुलांच्या हातात टॅबलेट आलाय किंवा मोबाईल आले तर त्यांनी इम्प्रुव्हमेंट त्यांची झाली पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियाची गरज होती, पण ती इम्प्रुव्हमेंट न होता ते डिस्ट्रॅक्ट होत आहेत अभ्यासापासून. तर अबो 18 किंवा अबो 16 मुलांच्या हातात टॅब किंवा सोशल मीडिया दिला गेला पाहिजे, कारण ते त्या काळात मॅच्युअर होतात. त्या काळात त्यांना समजतं, डूज अँड डोंट समजतं. म्हणून पालकांनी पण त्यांना त्या सोशल मीडियापासून थोडं दूर ठेवलं पाहिजे. त्यांना फक्त शैक्षणिक पर्पज साठीच तो सोशल मीडिया हातात दिला पाहिजे. तर ही पालकांची सुद्धा गरज बनली आहे की त्यांनी किती वेळ मुलांना अकॅडमिक्स मध्ये एंगेज ठेवणं, किती वेळेस कोचिंग मध्ये एंगेज ठेवणं, कम्युनिकेशन करणं. आणि विद्यार्थ्यांना एक महाराजांनी जसे स्किल्स मावळ्यांवर ओतले होते तसेच पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांवर मुलींवर वेळ द्यायला पाहिजे.
शाळेने पण तसे सेमिनार्स आयोजित केले गेले पाहिजे. मी माझा एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट तुला सांगते की माझ्या शाळेत मी मदर पॅरेंट्स कंडक्ट केली आणि त्या मदर पॅरेंट्स मध्ये सगळे पॉइंट्स कव्हर केले की जे आजकालच्या मदर पॅरेंट्सला त्याची गरज होती. कारण मार्केटमध्ये सर्व मिळतं पण ज्ञान मिळत नाही. तर मी मदर पॅरेंट्सला त्या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्या की कुणाच्या हातात आपलं बाळ द्यायचं नाही, अननोन पर्सनच्या हातात आपलं बाळ द्यायचं नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर पूर्णपणे ट्रस्ट आहे त्याच व्यक्तीच्या हातात तुमचं बाळ द्यायचं, कारण त्याला बॅड टच माहीत नसतात, गुड टच माहीत नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी सगळ्या 1700 मदर पॅरेंट्सला दिली आणि त्यांना त्या गोष्टीपासून मी अवेअर केलं. तर असं जर प्रयोग तुम्ही पॅरेंट्ससाठी किंवा मुलांसाठी राबवत असाल तर मला वाटतं एक चांगला माणूस, विद्यार्थी हा एक चांगला माणूस बनायला वेळ लागणार नाही. खूप छान असे उपक्रम तुम्ही शाळेत हो. राबवत आहात. हो. तसंच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांवरती एवढं प्रेम केलं की मावळे जीव द्यायलाही तयार होते, तसं तुमचं आणि तुमच्या विद्यार्थ्यांमधला बॉन्ड कसा आहे? तुम्ही त्यांच्यासाठी एक फक्त प्रिन्सिपल आहात की मार्गदर्शिका आहात? तुमचा आणि त्यांचा बॉन्ड काय सांगतो? माझं सगळ्यात जास्त प्रेम जे आहे ते किंडर गार्डन विद्यार्थ्यांवरती आहे. जे विद्यार्थी 3 ते 6 वयोगटामध्ये, 5.5 वयोगटामध्ये मोडतात. कारण ते इतके लहान मुलं आहेत की त्यांना बघितल्यावर माझा जो स्ट्रेस असतो किंवा जी नाराजी असते ती सगळी निघून जाते. आणि मी रायगडमध्ये, जो तुम्हाला हे बिल्डिंग दिसतंय रायगड, तर ह्या रायगडमध्ये मी किंडर गार्डन चालवते. तर तिथले शिक्षकांना सुद्धा असं सांगते की तुम्ही ऍज अ मदर म्हणून त्या मुलांना ट्रीट करायला पाहिजे आणि वन साइड तुम्ही टीचर राहिलं पाहिजे. तर जो किंडर गार्डन मध्ये माझा बॉन्ड आहे किंवा माझी कनेक्टिव्हिटी आहे ती 100% कनेक्टिव्हिटी आहे किंवा खूप छान बॉन्ड आहे. नंतर मी प्रायमरी सेक्शन कडे वळते. ते मुलं पण मी खूप त्यांना जीव लावते किंवा ते पण मला खूप जीव लावतात. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण त्यांच्यामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवते की त्यांना प्रेमच्या वेळेस प्रेम द्यायचं आणि शिस्तच्या वेळेस शिस्त सांगायची, असा हा एक डिफरन्स मी ठेवते. आणि सेकंडरी सेक्शन मध्ये पूर्णपणे प्राचार्य म्हणून काम करते. किंडर गार्डन मध्ये आई म्हणून काम करते. 1ली ते 4थी मध्ये मार्गदर्शक म्हणून काम करते आणि 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंत मी प्राचार्य म्हणून काम करते. असे 3 प्रकारचे रोल मी निभावते. सर्वांवर सारखंच प्रेम आहे. सर्वांवर सारखंच प्रेम करते. खूप छान. तसंच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्या काळी महाराजांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, म्हणजे ते फ्युचर रेडी होते. तसेच 2030 किंवा 2040 साठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय टेक्नॉलॉजी देताय, त्यांना कसं रेडी करतायत फ्युचर प्लॅन्स साठी? विद्यार्थ्यांचा फ्युचर प्लॅन शाळेसाठी असणं खूप गरजेचं आहे. तो फ्युचर प्लॅन म्हणजे हेच आहे की मुलांना अकॅडमिक्स सोबत प्रॅक्टिकल एज्युकेशन देणं. मग प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये अजून काय चेंजेस असले पाहिजे की विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट होईल. तर आम्ही प्रॅक्टिकल असे चेंजेस आणतोय किंवा असं ट्रान्सफॉर्मेशन आणतोय की हाफ डे त्यांचं अकॅडमिक्स चालेल आणि हाफ डे त्यांचं प्रॅक्टिकल एज्युकेशन चालेल. मग प्रॅक्टिकल एज्युकेशनसाठी टीचरचा प्रिपरेशन खूप महत्वाचा आहे. मग आज किती प्रॅक्टिकल्स तुम्हाला घ्यायचे आणि कोणत्या टॉपिकवर घ्यायचे, तो अजेंडा प्राचार्याने देणे किंवा स्कूलने देणे गरजेचे आहे. आणि अकॅडमिक्स मध्ये अजून काय तुम्हाला टेक्नॉलॉजी आणता येईल. फॉर एक्झाम्पल टेकमिंट आलंय की आम्ही जो टेकमिंट इनोव्हेटिव्ह पॉइंट आणतोय शाळेमध्ये, तर त्याच्यामध्ये असं आहे की मुलं इझिली शिकतील आणि टीचर पण इझिली शिकवतील, असा हा टेकमिंटचा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात मेन मेसेज पॅरेंट्सला किंवा सगळ्यांना असा असेल की विद्यार्थी हा विकसित झाला पाहिजे. मग तो कसा विकसित झाला पाहिजे? शैक्षणिक दृष्ट्या विकसित झाला पाहिजे, मानसिक दृष्ट्या विकसित झाला पाहिजे आणि बौद्धिक दृष्ट्या विकसित झाला पाहिजे. तसेच आपली खूप छान चर्चा झाली. आता आपण वळूया शेवटच्या भागाकडे. तो थोडा फनी असणार आहे, फन असणार आहे. तो म्हणजे रॅपिड फायर. त्याला आपण शिवगर्जना असं नाव दिलेलं आहे. तर मी तुम्हाला एक शब्द सांगेल, तुमच्या मनात त्याच्याबद्दल काय येतंय ते तुम्ही आम्हाला सांगायचं. ठीक आहे, करूया सुरू? येस शुअर. पहिला, शिस्त. शिस्त म्हणजे स्वयंशिस्त असली पाहिजे. गृहपाठ दिला गेला पाहिजे, पण तो मर्यादित, वयानुसार. आवडता किल्ला? रायगड. पालकांसाठी एक सल्ला? सेल्फ सेंटर्ड न होता चाइल्ड सेंटर्ड झाले पाहिजे. आणि तुमच्यासाठी स्वराज्य म्हणजे काय?
माझ्यासाठी स्वराज्य म्हणजे शिवनेरी, रायगड आणि सिंहगड. आणि खूप छान वाटलं मॅम तुमच्या सोबत भेटून. तुम्ही तुमचा मौल्यवान टाइम आम्हाला दिला आणि तुमचा जो प्रवास होता, तुम्ही हारले पण परत उठले पण आणि हे छोटं असं स्वराज्य तुम्ही तुमचं निर्माण केलं. आज आम्हाला कळालं की पुस्तकी ज्ञानासोबतच आयुष्याची लढाई जिंकण्याचं पण शाळा शिकवते आपल्याला. बरोबर. आणि तुम्ही जी उत्तरं दिली ते बघून हे तुमची उत्तरं सर्वांसाठी साठी खूप फ्रुटफुल असतीलच. Yes. नक्कीच. आणि थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढला आणि आम्हाला दिला. धन्यवाद. युअर वेलकम ईश्वरी.